नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत सिगारेटचा धूर तोंडावर उडवल्यामुळे किरकोळ वाद हिंसक झाला। काही तरुणांनी मिळून एका अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। ही घटना नागपूरच्या लकडगंज परिसरातील वैष्णोदेवी चौकातील एका कॅफेमध्ये घडली। माहितीनुसार 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी 13 एप्रिल रोजी कॅफेमध्ये बसला असताना आरोपी नेहाल साहू यानं त्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला। यावरून दोघांमध्ये वाद झाला। यानंतर 14 एप्रिलच्या रात्री अल्पवयीन पुन्हा त्याच कॅफेमध्ये गेला असता नेहाल आपल्या 7 ते 8 साथीदारांसह तिथे आला। सर्वांनी मिळून या विद्यार्थ्याला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला चढवला। आरोपींनी आधी दगडानं हल्ला केला आणि त्यानंतर बेल्टनं बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये विद्यार्थी गंभीररित्या जखमी होऊन बेशुद्ध झाला। त्यानंतर आरोपी त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून फरार झाले। जखमी विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी दंगल आणि हल्ल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। मुख्य आरोपी नेहाल साहू आणि यश विसे यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पूर्वीचा 326 नंतर रायटिंगचा असा गुन्हा दाखल केलेला आहे। अनंत साहू हा मायनर मुलगा आहे, परंतु त्याच्यासोबत त्याने जे आणलेले त्यापैकी 2 निहाल साहू आणि यशकुमार बिसेल हे मेजर आरोपी आहेत। त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्या 2 मुलांना आपण अटक केलेली आहे। आज रोजी त्याला न्यायालयात हजर करणार आहोत। तसेच इतर जे आरोपी आहेत त्याच्यासोबतचे त्यांनाही निष्पन्न करून पुढील तपास करून अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय डीसीपी माननीय एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI भंडारे करीत आहेत।